श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. पाडव्याला कोणत्या सेवा कराव्या आणि कोणत्या करू नये ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आले आहे. 30 मार्च 2025ला रविवारच्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत. तर गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो. वेदांग ज्योतिषी या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडवा म्हणजे एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवीन उपक्रमांचा प्रारंभ, स्वर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. आपल्या दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याव्या. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणावं. त्याचबरोबर चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस कर्नाटक आणि आंध्र अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून संवत्सर, पाडवो किंवा उगाडी अशा वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये या सणाला गुढीपाडवा म्हणतात. तर अशा 3.5 पैकी एक मुहूर्तावर खूप महत्त्वपूर्ण अशा सेवा करायच्या आहे, कारण हा दिवस परत 1 वर्षाने येणार आहे. तर त्या सेवा कोणत्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योदय होण्याच्या आत स्वच्छता, स्नान इत्यादी दैनंदिन कर्म झाल्यावरच गुढी उभारण्याची पद्धत आहे. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी विघ्न तर त्या गणपतीचं देवादिकाचे स्मरण पूजन अवश्य करावं. आपल्या गुरूंना, वडीलधाऱ्यांना वंदन करावं अशाही रूढी आहेत. तुम्ही सुद्धा या गोष्टीचे नक्की पालन करा, जेणेकरून आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचे संस्कार होतील. त्यानंतर संवत्सरांचे फळ काय आहे ते ऐकावं. त्यासाठी आपण गुरुजींना बोलावू शकतो. संवत्सर फळ म्हणजे काय? संवत्सराचा अर्थ होतो वर्ष. तर हे नवीन वर्ष जे सुरू होत असतं, तर या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती, जसं की वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याची विविध नक्षत्र, प्रवेश इत्यादी संदर्भावरून हे संवत्सर फळ दिलेलं असतं. संपूर्ण वर्ष आपल्याला कसं जाणार आहे, या वर्षभरात नेमक्या काय काय गोष्टी घडणार आहेत, हे सगळं त्यामध्ये सांगितलं जातं. संवत्सर फळामध्ये देशकालाचा सुद्धा निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुख समृद्धी असेल. संवत्सर फळामध्ये त्रोटकपणे ते सांगितलेले असते. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल, त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती आहे असं मानलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होणारा वर्ष जर मंगळवारी सुरू होणार असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असतो. त्यानुसार यंदा रविवारी जर गुढीपाडवा आहे तर रवी म्हणजे सूर्य या संपूर्ण वर्षाचा अधिपती असणार आहेत. एकूण 60 संवत्सर असतात. तर या 60 संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केलेली आहे. एका विभागणीमध्ये 5 संवत्सरांचे एक युग, अशा पद्धतीने 60 संवत्सरांची 12 युग मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील 8वा भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या 27व्या संवत्सरापर्यंत 20 संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता भगवान विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवानी पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिलं पद मिळाल्यामुळे ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाऊ लागली असे मानले जाते. या तिथीला युगादी किंवा उगादी तिथी असेही म्हटलं जातं. म्हणूनच महाराष्ट्र सोडून इतर ज्या राज्यामध्ये हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा केला जातो, जिथे उगाडी आणि उगादी ही गुढीपाडव्याचे नाव आहे. या दिवशी उपाध्यायाकडून म्हणजेच गुरुजीकडून पंचांग श्रवण म्हणजेच या संवत्सराचे वर्षफळ नक्की श्रवण करावं. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे. या तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्र श्रवणाने पापाचा नाश होतो, योग श्रवणाने रोग जातो, कर्ण श्रवणाने चिंतलेले कार्य साधते, असे पंचांग श्रवणाने उत्तम फळ आहे.
त्याचा नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे फळ मिळते. आपल्या सर्वांना फळ मिळते. आपण म्हणून गुढीपाडव्याला आवर्जून पंचांगातील संवत्सराचे श्रवण करावे किंवा वाचावे. हे श्रवण किंवा वाचनासाठी 7 ते 10 मिनिटं लागतात. गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षाबद्दल सांगायचे झाले तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी 6,000 मातीचे सैनिकाचे पुतळे तयार केले. त्यामध्ये प्राण घालून त्यांच्या सहाय्याने 5 याच दिवशी शंखाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शके असे चालू झाले. तर मंडळी, आपण जो काही गुढीपाडव्याचा सण साजरा करतो किंवा वर्षभरामध्ये जे काही वेगवेगळे सण साजरे करतो, तर त्यामागच्या प्रथा परंपरा काय आहे किंवा त्याचा धार्मिक कथा काय आहे, ह्या जर आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेतल्या तर नक्कीच सणवार साजरे करताना आपल्याला त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने कळतील की हा सण नेमका आपण का आणि कशासाठी म्हणून साजरा करतो. आणि आपल्या लहान मुलाबाळांना सुद्धा आपल्याला हे कथाद्वारे सांगता येईल किंवा ऐकवतासुद्धा येईल. गुढीपाडव्याला तुमच्या रांगोळीमध्ये तुम्ही सूर्य, चंद्र, स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावलं, गोपद्म, ओम आवर्जून काढा. कारण या दिवशी या चिन्हांचं अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे या चिन्हाचा वापर तुम्हाला तुमच्या रांगोळीमध्ये करायचा आहे. तर ही शुभचिन्हे दरवाजासमोर काढायला विसरू नका. यानंतरच सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्याच्या बाहेर एका साईडला एक पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे. त्या तांब्याला सर्व बाजूने हळदी कुंकाची बोटं लावायची आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला 5 आंब्याची किंवा 5 विड्याची पानं लावायची आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता किंवा एक फूलसुद्धा ठेवायचं आहे. या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते. त्यामुळे आपल्या कुलदेवीचं स्वागत आपण करतो. या अर्थाने आपल्याला तो मंगल कलश आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर भरून ठेवायचा आहे. दिवसभर तुम्ही तो तसाच राहू द्या. संध्याकाळी उचलून घेतला, त्यातलं पाणी झाडांना ओतून दिलं तरीसुद्धा चालेल. गुढीपाडव्यापासून तुम्ही देवाऱ्यात कुलदेवीचा मंगल कलश भरू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये तो स्थापन करू शकता. पण तो कलश स्थापन करत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये टाकायची आहे, तर तीसुद्धा मी तुम्हाला सांगते. आता ज्यांच्या घरामध्ये आधीपासूनच कुलदेवीचा मंगल कलश ठेवत आहे त्यांनीसुद्धा या दिवशी ती गोष्ट टाकली तरीसुद्धा चालते. कारण सणवार म्हटलं की अर्थातच आपण मंगल कलशातलं पाणी बदलतो, त्यातली पानं काढून टाकतो, ते कलश स्वच्छ करतो, घासून धुवून काढतो आणि परत नव्याने त्यामध्ये पाणी भरून ठेवतो. नेहमीप्रमाणे तो मंगल कलश आपल्या देवघरामध्ये ठेवतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे ज्यांना नवीन मंगल कलश स्थापन करायचा आहे त्यांनीसुद्धा आणि ज्यांच्या घरामध्ये आधीपासून आहे त्यांनीसुद्धा नेहमीप्रमाणे कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं. त्या तांब्यावर सर्व बाजूने हळदी कुंकाची बोटं लावायची किंवा तुम्ही स्वस्तिक काढत असाल तर ते काढा. आणि या पाण्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, तर अक्षदा टाकायच्या आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, 1 रुपयाचं नाणंसुद्धा टाकायचं आहे आणि फूलसुद्धा ठेवायचं आहे. महत्त्वाची गोष्ट ही की तुम्हाला त्यामध्ये पेटता कापूर सोडायचा आहे. कारण आपली जी काही कुलदेवी असते ती आपण देवी पार्वतीचे स्वरूप मानतो आणि देवी पार्वती म्हणजे काय आहे, शिवशक्ती. तर त्यासाठी पेटता कापूर त्या कलशामध्ये टाकून खूप आवश्यक आहे. मग ज्याची कुलदेवी काळूबाई आहे तर त्यांनीसुद्धा त्या मंगल कलशामध्ये पेटता कापूर अवश्य टाकावा. तर तुम्ही सर्वांनी ही गोष्ट अवश्य पाळू शकता की त्या मंगल कलशात पेटता कापूर टाका आणि तो थोडासा विझला की त्यानंतर मग तुम्ही नेहमीप्रमाणे विड्याची पानं लावा. त्यानंतर जो काही नारळ तुम्ही आणलेला असेल त्याची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने कलशावर तो नारळ ठेवा आणि खाली थोडीशी धान्याची रास एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्ही तो मंगल कलश कुलदेवीचा नाम जप करत करत तुमच्या देवाघरामध्ये स्थापन करा. नंतर काय होईल, जसं तुम्ही पुन्हा त्या कलशातलं पाणी बदलायला जाल तर कापूरयुक्त जे पाणी आहे ते जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडला तर अर्थातच कापुराचे फायदे तुम्ही सर्वजण जाणतात की आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता जी असते ती दूर करण्याचं काम कापूर करतो आणि खूप सुंदर सुवास कापुरामुळे त्या पाण्याला येतो.
त्यामुळे त्या पाण्याचा वापर तुम्हाला अर्थातच शुभ कार्यासाठी, पवित्र कामासाठी करता येईल. आणि जे काही पाणी शिल्लक राहील ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतलं तरीसुद्धा चालेल. फक्त तुळशीला ओतायचं नाही, ही एक काळजी घ्या. आणि अवश्य कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करा. आता बऱ्याचशा जणी हे विचारतील की मग प्रत्येक वेळा कुलदेवीचा मंगल कलशातील पाणी म्हणजे जेव्हा बदलायची वेळ येते तर तेव्हा तो पेटता कापूर त्यामध्ये टाकत जायचा का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही दरवेळेसुद्धा टाकू शकता. त्या पाण्याचा वापर अशा पद्धतीने करू शकता. या काळात रामरक्षा स्तोत्र पठण करून ते सिद्ध केलं जातं. फार महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्यासाठी पाडव्याच्या चैत्र प्रतिपदेच्या पहिल्या दिवसापासून रोज प्रभू रामचंद्राचे स्मरण करून रामरक्षा स्तोत्राचे रोज 9 वेळा वाचन केलं जाते. अशा रीतीने हे रामरक्षा स्तोत्र सिद्ध केलं जातं, सिद्ध होतं व त्यानंतर रोज 1 वेळा नंतर नित्य या स्तोत्राचे पठण करावं. मंडळी, अशा रीतीने सुद्धा केलेले रामरक्षा स्तोत्र हे फारच बहुगुणी मानलं जातं. कारण हे सिद्ध स्तोत्र झाल्यामुळे त्यातील स्पंदन लहरी म्हणजेच व्हायब्रेशन ज्या असतात त्या फारच तेजस्वी होऊन ऊर्जावान झालेल्या असतात. त्या साधक मंडळीसाठी याच अधिकतम उपयोगी आहे. एखाद्या आजारावर तर फार सुंदर होतो. जी मंडळी आजारी असतात, नेहमी आजारी असतात, औषधोपचार चालू असतात, आरोग्याच्या सतत तक्रारी सुरू असतात, अशा व्यक्तीला हे स्तोत्र सिद्ध पठण झाल्यानंतर पाणी समोर ठेवून त्यांच्यासमोर हे स्तोत्र पठण करून असं अभिमंत्रित झालेलं जल ते नित्य पिण्यासाठी द्यावं किंवा त्या व्यक्तीने स्वतः प्रयोग केला तरी चालेल. आजारपणात खूप छान फरक पडताना दिसतो. परंतु मंडळी, याचा अर्थ असा नाही की या उपायाबरोबर डॉक्टरी सल्ला तुम्हाला घ्यायचा नाही, तर डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यायचा आहे. तसेच कोणत्याही महत्त्वाच्या कामाला निघताना प्रभू रामचंद्राचे स्मरण करून या स्तोत्राचं, रामरक्षा स्तोत्राचे पठण करावं. फारच सुंदर ऊर्जावलय आपल्या भोवतीही होताना दिसतं. आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढून आपला आत्मविश्वास दृढ होताना दिसतो. पण एक वेळा तरी रामरक्षेचं पठण करा. रामरक्षा गर्भवती महिलांसाठी तर खूप सुंदर सेवा आहे. रामरक्षा सिद्ध करणं आणि आपल्या घरात आपल्या मुलाबाळांनी रामरक्षा पाठ करणं अतिशय सुंदर सेवा आहे आणि तेवढीच ती प्रभावीसुद्धा आहे. रामरक्षा हे छोटं मोठं स्तोत्र नाही, याची ताकद खूप मोठी आहे. दररोज मुलाकडून रामरक्षा पठण करून किंवा अगदी या 9-8 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घरात न चुकता संध्याकाळी 7 वाजले की रामरक्षा तुम्ही पठण करा. मैत्रिणींनो, त्याचप्रमाणे जे देवीचे उपासक आहेत त्यांनी या 9 दिवसामधल्या नवरात्रीमध्ये नित्य नवार्ण मंत्राचा पाठ 3 माळा 9 माळा अवश्य करा. देवीची कृपा प्राप्त होते. ते अवश्य केला जातो. आपणही करू शकता. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा देवी सप्तशतीमधला मंत्राचा सुंदर पाठ आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून सुद्धा आपण करू शकता. आणि तो मंत्रपाठ सगळ्यांनाच माहिती आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. चैत्र नवरात्रीमध्ये या 9 दिवसामध्ये देवी सप्तशती ग्रंथाचे वाचन, चंडी होम, अश्विन नवरात्र प्रमाणे देवीची विविध प्रकारे उपासना याही नवरात्रीत केली जाते. मंडळी, सर्वात महत्त्वाची हे वाचन पाडव्यापासून सुरू करून रामनवमीपर्यंत रोज नित्य 9 वेळा केलं जातं. दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचं पारायण करत असतो. तर तुम्ही पारायण करणार असाल तर एक पारायण आपल्याला एका बैठकीतच करायचं असतं. भले तुम्ही संकल्पयुक्त करा, नका करू, पण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण एका बैठकीतच करायचं असतं. देव्या कवचाने सुरुवात करायचं ते क्षमा प्रधान स्तोत्रापर्यंत तुम्हाला वाचायचं आहे. हा झाला तुमचा एक पाठ होय. तसेच तुमची कुळदेवी कुठलीही असो तरी ओम क्लीं चामुंडाय विच्चे या व नवार्ण मंत्राचं 1 माळ तरी तुम्हाला रोज करायची आहे. आता ही झाली पहिली सेवा. दुसरी सेवा पाहू. ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी 11 वेळा रोज सिद्ध कुंजिका स्तोत्रम पठण करायचं. देवीच्या सेवा कोणत्या करायच्या याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आता या सर्व सेवा आपण कोणत्या वेळेत करावी हेही जाणून घेऊया. देवीची सेवा दिवसभरात जेव्हाही जमेल तेव्हा करा. आता रात्री 8ला आणि 9ला दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकत नाही. सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण तुम्ही रात्री करू शकता. पण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही थोडंसं लवकर करण्याचा प्रयत्न करा.
5, 5:30, 6पर्यंत लेट करू नका. आणि ज्या काही रामरक्षा आहेत ते तुम्ही त्या रात्री, संध्याकाळी, सकाळी, पहाटे कधीही करू शकता. पण कोणतीही सेवा 12 ते 12:30मध्ये करू शकता. सेवा कोणीही करू नये. शक्यतो मांडणी करण्याची गरज नाही. तर तुमच्याकडे कुलधर्मामध्ये जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर तिथे जाऊन तुम्ही तिथे बसून सेवा करू शकता. ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी मस्त आपल्या देवासमोर बसून तुम्हाला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची आहे. चैत्र नवरात्र अतिशय महत्त्वाचे आहे. याला तुम्ही हलक्यात घेऊ नका. 2 नवरात्र असते. आपण फक्त शारदीय नवरात्रीलाच महत्त्व देतो, पण चैत्र नवरात्र ही तेवढीच महत्त्वाची असते. नवरात्रीच्या कालावधीमध्ये म्हणजे या ज्या 7-8 दिवसामध्ये मासिक धर्मसुद्धा आला तर तुम्हाला सेवा नाही करता येणार. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये घरात मांसाहार, मद्यपान, धूम्रपान कुठलाही आहार घ्यायचा नाही. त्यामुळे या पवित्र काळात चुकीच्या गोष्टीमुळे आपल्या घराला दोष लागतो. आणि गुढीपाडव्याच्या दिवसापासून काय केलं पाहिजे तेही समजून घेऊ. तर गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोळी घालावी, पाण्याने भरलेल्या घडाचे दान करावे असाही संकेत रूढ आहे. बघा, होळी झाली की भरपूर ऊन वाढतं. उष्णता आपल्या अंगाची, शरीराची लाहीलाही करते. त्यामुळे या दिवसापासून आपण दररोज आपल्या घराच्या अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये छोटे छोटे मातीचे भांडे भरून त्याच्यामध्ये आपण पाणी, काही मडक्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये धान्य ठेवू शकतो, जेणेकरून पक्ष्यांना ते कामी येईल. आणि जिथे कुठे बाग बगीचा असतील किंवा मोठमोठी झाडं असतील तर तिथेही आपण काही दाणे पाणी ठेवलं तर प्राण्यांना ते देखील ते कामी येऊ शकतं. आणि लोकांना कामात यावं यासाठी गावाच्या एक प्रमुख भागामध्ये किंवा जिथे पार असतो किंवा जिथे जास्त लोक जमतात अशा ठिकाणी मंदिर वगैरे, तर तिथे सुद्धा आपण पाण्याचे घडे भरून ठेवू शकता. त्यासाठी खास करून मातीचेच भांडे वापरावे असा संकेत आहे. साधारणतः चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत आपण हे काम करावं. पाण्याचं पुण्य हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतर म्हणजे आषाढ महिन्यानंतर पावसाला सुरुवात होते. तर मग या 4 महिन्यामध्ये आपण नक्कीच या गोष्टी केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आपले पितृ, आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात. या गोष्टी तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने अवश्य करा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं हिंदू नवीन वर्ष सुरू होतं. नव्या वर्षाचा, संवत्सराचा प्रारंभ करण्याचा विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष महत्त्व वाटण्याचं कारण असं आहे की हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीयन राजा होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित आहेत. तरीही शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो. तर हा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.